नमस्कार मित्रांनो, रेबल स्टार फार्म मध्ये तुमचं स्वागत आहे। तर बघू शकता आता सध्या शेळ्या तुरीचं गोळी खात आहे। तर आजचा विषय असा आहे, काल एका शेळी पालकाचं म्हणणं होतं की आमच्या आता माझ्या फार्मवरील 5 महिन्याचे पिल्ले आहेत आणि त्याला मल्टीस्टार किती ml देऊ। हे बघा, माझं असं म्हणणं आहे, फार्मवरील 5 महिन्याचे पिल्लू नसते, ते बोकड किंवा पाठ असते, हे आधी तुम्ही लक्षात घ्या। आणि पिल्लांचं संगोपन ज्यावेळेस शेळी वेते, हे मल्टीस्टार आणि कॅल्शियम का आहे ते तुमचं 3 महिन्यापर्यंतच द्यायचं आपल्या पिल्लांना। कारण 5 महिने, 6 महिने, 7 महिने, 10 महिन्यापर्यंत देण्यात काहीच अर्थ नाही, शेळीपालन अजिबात पुरत नाही। आणि दुसरी गोष्ट, त्याला देण्याची गरज सुद्धा पडली नाही पाहिजे, हे पण तितकंच महत्वाचं आहे। कारण कसं आहे, ज्या शेळीपालकाचं 3 महिने संगोपन सुरुवातीचं व्यवस्थित होते, त्याला नंतर कॅल्शियम पाजायची गरज नाही, मल्टीस्टार पाजवायची गरज नाही, पाठ असो किंवा तुमची बोकड असो। कारण कसं आहे, हे बघा, खुराकावर असते, फक्त खुराक चालू ठेवायचा। जर पाठ असेल तर कमी खुराक करा किंवा बंद करा, जर बोकड असेल तर कंपल्सरी खुराक द्यावाच लागेल, तिथं ऑप्शन आहे तुम्हाला। सांगायचा उद्देश हाच आहे। हे बघा, बऱ्याचदा काय होतंय, महागा मोलाची औषधं म्हणजे 400-500 रुपयाची औषधं आणणार, आणि मला असं म्हणायचं की सुरुवातीचे 3 महिने जर व्यवस्थित संगोपन केलं, आपोआप जनावर तुमचं म्हणजे हातावर येतंय किंवा जनावर चांगलं व्यवस्थित बनतंय, व्यवस्थित त्याला ग्राईप वॉटर पाजायचं 1 महिन्यापर्यंत, मग त्याला B1 मल्टीव्हिटॅमिन असो 1 महिना, मग नंतर आता 20 दिवस आपण B1 मल्टीव्हिटॅमिन वगैरे पाजवलं, मग तुम्हाला दाखवलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये B1, मग त्याच्यानंतर मल्टीस्टार पाजवायचं 20-25 दिवस 1 महिन्यापर्यंत, मग नंतर 1 महिनाभर त्याला कॅल्शियम पाजायचं। आणि ज्यावेळेस आपण तिसऱ्या महिन्याच्या म्हणजे ज्यावेळेस तिसरा महिना सुरू होतो त्यावेळेस थोडंसं खुराकावर घेत असतो, तो 1 महिना बस झाला आपल्याला हे करायचा, म्हणजे तिसरा महिना कॅल्शियम ऑस्टोवेट आणि कॅल्शियम मिक्स करून बस। 4थ्या महिन्यापासून त्याला फक्त खुराक, काहीच द्यायची गरज नाही, फक्त ज्यावेळेस डिवर्मिंग करतो 1 महिन्याचं झाल्यानंतर तिथं फक्त 10-15 दिवस त्याला आपण लिव्हर टॉनिक पाजायचं, आणि कॅल्शियम ज्यावेळेस खुराकावर घेतो त्यावेळेस खुराक। जर 4थ्या-5व्या महिन्यात तुम्हाला जर वाटत असेल थोडंसं खाणं वगैरे त्याचं मंदावलेलं असेल तर ठेवू शकता, लिव्हर टॉनिक कंपल्सरी ठेवू शकता, प्रमाण कमी ठेवून। कारण आपलं 5-10 ml आपण ठेवू शकतो आपण त्याला महिन्यामधून 10-15 दिवस देण्यासाठी, तेवढंच। लिव्हर टॉनिक सुद्धा जास्त वापरायची काहीच गरज नाही शेळीपालनामध्ये। आणि दुसरी गोष्ट, कॅल्शियम हे मल्टीव्हिटॅमिन वगैरे ना, हे 3 महिन्यामध्येच जेवढं काही संगोपन आहे तुमचं करायचं तेवढं 3 महिन्यामध्ये करून घ्यायचं। आता मी जे करतोय, काय करतोय, आता ज्यावेळेस हे पूर्ण हे 3 महिन्यापर्यंत मी याला कॅल्शियम वगैरे पाजवलेला आहे, मल्टीस्टार पाजवलेला आहे, त्याला व्यवस्थित B1 मल्टीव्हिटॅमिन पाजवलेला आहे, त्याला ग्राईप वॉटर व्यवस्थित पाजवलेला आहे, आणि ज्यावेळेस खुराकावर घेतलेलं होतं त्यावेळेस त्यांना 10 ते 15 दिवस कॅल्शियम पाजलं, विषय संपला। पुढं आपला जे काही खुराक आहे तो जबरदस्त बोकड तयार होतात फार्मवरती। उगाच ते ढिगारा मोठ्या मोठ्या प्रमाणात औषधं आणायची न वापरायचे, तुम्ही बोकड 10,000ला विकणार आणि तुमचा खर्च जर 5,000 होत असेल, परवडत नाही शेळीपालन। एकतर बंदिस्त असते, आपण आपली जमीन म्हणजे आपल्या जमिनी तेवढे एंगेज होते, म्हणजे कसं आहे, दुसरं पीक घेण्याऐवजी आपण चारा पिकं त्या जमिनीवर लावत असतो, तो चाऱ्याचा खर्च आपला एवढा परवडायचा, ह्याचा त्याचा खर्च एवढं करून तुम्ही जास्त। आता बऱ्याच जणांचं काय म्हणणं येते, गरज आहे, मान्य भरड्यावरती चालते, पण शरीरामध्ये गरज असते, काहीच गरज नसते। 3 महिने जर व्यवस्थित जर तुम्ही जर संगोपन केलं त्याचं, तर काहीच गरज नाही, त्याचं गरज सुद्धा पडणार नाही। मला आता माझ्या तर फार्मवरती जे नियोजन आहे, 3 महिने जे मी संगोपन करतो ज्या पद्धतीनं, त्या पद्धतीमध्ये अजिबात कॅल्शियम पाजण्याची गरज येत नाही, अजिबात मल्टीस्टार पाजण्याची गरज येत नाही। सुरुवातीचे 3 महिने काय करायचं मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। ज्यावेळेस पिल्लू जन्मते तिथून त्याला ग्राईप वॉटर 20-25 दिवसापर्यंत, 1 महिन्यापर्यंत, आणि सुरुवातीचे 20 ते 25 दिवस B1 मल्टीव्हिटॅमिन। आता तुम्हाला B1 दाखवतो आले एक वेळेस, 20-25 दिवस B1 मल्टीव्हिटॅमिन, आणि आता समजा 20 दिवस B1 पाजवलं, मग पुढे 20 दिवस का करायचं, आपलं न्यूरोकाइन प्लस किंवा मल्टीस्टार 20 दिवस पुढे पाजवायचं त्याला, आणि मग त्याच्यानंतर आता हे कॅल्शियम बघू शकता तुम्ही, हे पाजायचं 3 महिन्यापर्यंत। बघू शकता आता तुम्ही, ज्या दुसरा महिना, आता 2 महिने झालेले आहेत, मग व्यवस्थित त्याला खुराकावर घ्यायचं, इतकोसा थोडासा खुराक द्यायचा त्याला, आणि त्या खुराकासोबत 1 महिना हे ऑस्टोवेटचं कॅल्शियम पाजायचं। आणि ज्यावेळेस 4था महिना चालू होत असतो त्यावेळेस हे औषधी असले सर्व बंद करून टाकायचं शेळीपालनातील, क्लिअरली पूर्ण, थोडं सुद्धा द्यायचं नाही त्यांना, फक्त चांगला खुराक। आता खुराकामध्ये काय, आता इथं बघू शकता तुम्ही, आता बाहेर ठेवलेली आपण आपलं मिनरल मिक्सर, थोडंसं मीठ, आपण थोडंसं आपली हळद, आणि तुमचा काय जे काही खुराक रेग्युलर वापरता, तुमची सरकी फेंड असो, शेंगदाणा पेंड असो, गहू असो, मका असो, हरभरा चुनी, तूर चुनी, आणि ह्या गोष्टी वापरत चला खुराकामध्ये। जसं जसं पिल्लू मोठं होतंय तसं तसं त्याचा खुराक वाढवायचा त्याचा, आणि कॅल्शियम मल्टीव्हिटॅमिन द्यायची गरज नाही। असं जर तुम्ही नियोजन केलं, तुम्हाला सुद्धा समजून जाईल की आता ह्याला कॅल्शियम द्यायची गरज, आता ही 5 महिन्याचं बोकड, आता याला कॅल्शियम वगैरे द्यायची गरज आहे का,
हे बघा, जेवढा नफा आहे त्याच्यानुसारच शेळीपालनामध्ये पैसे तुम्ही हे करा. कारण कसं आहे, 10,000ला बोकड जाते तुमचं, 4,000 रुपये जर तुमचा मेंटेनन्स खर्च येत असेल तर परवडत नाही शेळीपालन. जर तुमचा हे बघा बोकड 10-12 हजारला जावं, 12,000ला जर बोकड गेलं तर 2,000 खर्च होऊ द्या, 10,000 येऊ द्या, किंवा 10,000 आले तर 8,000 8,500 रुपये तरी आले पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. विषय कोणत्या वेळेत कोणतं पाजलं पाहिजे आणि कधी त्याला सूट होते, कधी त्याला अंगी लागते, लागू कधी होते, हे महत्वाचं आहे. 5-10 कुठंतरी एवढ्या महिन्यात झाल्यानंतर जास्त खर्च करू नका शेळीपालनामध्ये. तुम्हाला जे काही संगोपन करायचं ते सुरुवातीचे 3 महिने एवढं जबरदस्त संगोपन करायचं की तुम्ही बघितलं ना कोणी पिल्ल्याला काय असं म्हणजे नजर हटायला नको आहे त्याच्यावरती, एवढं जबरदस्त संगोपन करायचं. आणि ते संगोपन आपल्या रेबल स्टार फार्मवरती कसं केलं जातंय, आता पिल्ल्यांची डिलिव्हरी झाल्यानंतर तुम्हाला लक्षात येणारच आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काम करावं लागेल. सबस्क्राईब करून घ्याल चॅनलला, कारण की त्याच्यामुळे होतंय काय, मागचे पुढचे येणारे पावसाच्या दृष्टिकोनातून येणारे व्हिडिओ, संपूर्ण व्हिडिओ आपल्याला ह्या चॅनलवरती भेटणार आहे. त्याच्यामुळे आपल्या रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या. आणि दुसरी गोष्ट एक सांगायची राहूनच गेली, लिओरटॉनिक पाजू शकता तुम्ही. लिओरटॉनिक काय अडचण नाही, पण प्रमाणामध्ये. कसं आहे, आता खाते पिते बोकड व्यवस्थित काय कंपल्सरी 5 ml ठेवा. कंपल्सरी म्हणजे आता कसं आहे, 10 दिवस पाजायचं, मग नंतर 7-8 दिवस त्याला बंद करून टाकायचं, नंतर आणि 10-15 दिवस पाजायचं. रोज पाजायची गरज नाही आणि पूर्ण विक्री होईपर्यंत पाजायची गरज नाही. आता याला लिओरटॉनिक वगैरे आता 4 दिवस झालं पाजले मी. त्याच्यामुळं बऱ्याच जणांचं काय म्हणणं आहे, शेळीपालनामध्ये एवढी औषधी लागतात आणि लय रेग्युलर आणि लय लक्ष द्यावं लागेल तरच कुठेतरी शेळीपालन होतंय, बंदिस्त शेळीपालन लय अवघड आहे. काहीच अवघड नाही, विषय नियोजनाचा. जे मी नियोजन करतोय ते तुम्ही नियोजन करा. आता मला शेळीपालन सोपं का वाटतंय, कारण की माझं नियोजन आता मला समजलेलं आहे की शेळीपालन कसं, बंदिस्त शेळीपालनामध्ये काय काय नियोजन करावं लागेल. मग ते माझं म्हणणं काय ते तुम्हाला पण लक्षात आलं पाहिजे. मी जसं संगोपन करतोय, मी जे सांगतोय तसं तुम्ही फक्त एका शेळीवरती प्रयोग करून बघा, 100% तुम्हाला जबरदस्त रिझल्ट भेटते. फक्त एका शेळीवरती जर आवडला असेल तर चांगला, जर रिझल्ट जर तुम्हाला भेटला तर तुम्ही सर्व शेळ्यांवरती करून बघा. कारण सांगायचा उद्देश याचा, माझी तळमळ एकच आहे की शेळीपालनामध्ये कुणाचं नुकसान होऊ नये, कुणाचा फार्म बंद पडू नये. कारण की बऱ्याचदा काय होतंय, आपला साधा शेड आहे, शेळीपालन सक्सेस आहे, 10 लाखाचा शेड आहे, एकाचा पूर्ण बंद झालेला आहे, म्हणजे बंद पडलेले आहेत फार्म. असं काहीच होऊ नये शेळीपालनामध्ये. मग त्यासाठी आपल्या रेबल स्टार फार्म चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.